आवाज सर्वसामान्यांचा। डोंगरचा हरी म्हणून भागात, तालुक्यात तसेच जिल्ह्यात ओळख असणाऱ्या एलमरवाडी येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा छबिना पालखी भाकणूक सांगून पार पडली। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि भक्तांच्या नवसाला पावणारा अशी जागृत देवस्थान म्हणून नाथ महाराजांची ओळख आहे। यात्रेत मेवा मिठाई, जिलेबी, थंड पेय, नारळाची अशी अनेक खाण्यापिण्याची दुकाने थाटली गेली होती। कोकणातून नंदीच्या पायातून येऊन नाथ महाराज देवांनी एलमरवाडी डोंगरावर वास्तव्य केलं असा इतिहास सांगण्यात येतोय। तेव्हापासून या भागातील पंचक्रोशीत श्री भैरवनाथ देव नावारूपास आले आहे आणि तेव्हापासून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावत आहेत। गजी, ढोल, भाकणूक, छबिन्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होत असतो। आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या भैरवनाथाच्या यात्रेत प्रमुख कार्यक्रम म्हटलं तर छबिना निघाल्यानंतर सर्व भाविक भक्तजन गुलाल खोबरे उधळत असतात। छबिना झाल्यानंतर भाकणुकीच्या रूपाने जनावरांचा चारा, पाऊस पाणी या गोष्टीवर घडामोडी सांगितल्या जातात। ही भाकणूक श्रद्धेने भाविक भक्त ऐकतात आणि निश्चित देवाने आपल्याला आशीर्वाद दिला आहे असे मानून घरी येत असतात। या चैत्री हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा दिवस आणि रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालत असते। डोंगरचा हरी म्हणून ओळख असणाऱ्या भैरवनाथ देवाच्या यात्रेस भागातील परजिल्ह्यातील तमाम हजारो भाविक भक्त मनोभावे हजेरी लावून दर्शन घेत असतात। अशा तऱ्हेने वर्षानुवर्षे या यात्रेचे स्वरूप आणि व्याप्ती वाढतच चालली असून समस्त ग्रामस्थ एलमरवाडी मित्रमंडळ चांगल्या पद्धतीने नियोजन करीत असतात। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो होतो भैरवनाथ एलमरवाडी देवस्थान भैरवनाथ डोंगरावरती आपण आहोत। यात्रेचा आज भैरवनाथाची यात्रा आहे। छबिना झाला, भाकणूक झाली आणि आता पाठीमागे आपण बघतोय गजी नृत्य चालू आहे। तर आपण यात्रा कमिटीकडून मान्यवर जाणून गेलो या यात्रेचं काय स्वरूप असते, तर काय सांगाले 2 मिनटं यात्रेविषयी। सालाबादप्रमाणे येणारी भैरवनाथाची यात्रा याही वर्षी अत्यंत जोशाने सुरू आहे। अत्यंत पवित्र वातावरण सुरू आहे। भक्तांच्या हाकेला धावणारा आणि भक्तांच्या नवसाला पावणारा डोंगरचा हरी म्हणून या आमच्या भैरवनाथ देवस्थानाची ओळख आहे। कोकणातून नंदीच्या पायातून येऊन या ठिकाणी देवाने वास्तव्य केले आणि तेव्हापासून या पंचक्रोशीमध्ये देव नावारूपास आलेला आहे। आज या देवाची यात्रा या ठिकाणी आपण बघताय। अत्यंत हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी जमा झालेले आहेत। या ठिकाणी यात्रेनिमित्त गजी मंडळाचा कार्यक्रम असतो, दुपारी छबिना असतो, दिवसभर गजांचा कार्यक्रम झाल्यानंतर ओव्यांचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर रात्रीचा छबिना झाल्यानंतर भक्तांच्या करमणुकीसाठी या ठिकाणी कोणता तरी कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी केला जातो। तसेच यात्रा कमिटीतर्फे आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादसुद्धा या ठिकाणी सोय केली जाते आणि अशीच ही यात्रा वर्षानुवर्ष या यात्रेचं स्वरूप वाढत आहे। कारण या देवाची महती जितकी भक्तांपर्यंत पोहोचते, जितका भक्तांच्या नवसाला देव पावतोय, तेवढ्या या यात्रेची व्याप्ती वाढत आहे। वकील साहेब, आता भाकणुकीविषयी एक सांगाल? भाकणूक असते देवाची, एक उत्साह असतो लोकांना ऐकायला। काय भाकणुकीविषयी काय सांगाल तुम्ही? भैरवनाथाच्या यात्रेत प्रमुख कार्यक्रम जर म्हटलं तर छबिना आणि भाकणूक असते। छबिना ज्या वेळेला निघतो त्यावेळेला सर्व भक्तगण पालखीवर गुलाल उधळतात आणि जे देवाची भाकणूक आहे भैरवनाथाची ती परंपरेनं चालू असते। ती भाकणूक म्हणजे जे देवाच्या पुढं वर्षाचं सर्व सांगितलं जातं। म्हणजे जनावरांचा आजार असेल, पावसाचा असेल, माणसांच्या मागं काय असेल, ते भाकणुकीच्या रूपानं सांगितलं जातं आणि श्रद्धेनं ते लोक त्यावेळेत छबिनेच्या वेळेत ऐकतात आणि श्रद्धेनं ते ऐकून असं मनावर त्यांचं एक असतं की आपण देवाच्या या दर्शनासाठी आलेलो आहे, भाकणूक ऐकून आलेलो आहे, निश्चित आपल्याला देवापासून काहीतरी आशीर्वाद मिळाला आहे, असा आशीर्वाद ती घेऊन जात असतात। तर अशा तऱ्हेने मंडळी यात्रा पार पडत आहे आणि आपल्याला यात्रेविषयी आणि भाकणुकीविषयी माहिती सांगितली मान्यवरांनी। एक शेर पाऊन शेर कडला जाईल गाई गुरांच्या शेळी मिळच्या मागे हातपाय बाळानं बरे, मनुष्याच्या मागे साधारण आटापी भाई बाळानं बरे, सारे राशी देवी आनंदे गेले बहु दिवस सांगतो थोडे दिवस बाळानं बरे, सारे
ज्याची गादी त्याला मिळेल. गादीचा माझा गादीला कोणीकडे कोणाची काय दृष्टी काय पडत नाही बघा. अरे लक्ष करा तर करू नका. पोळीतला तुकडा, समुद्र पाणी, डाळीची सावली, पोळीत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.